हाय मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी? आपल्या सीमा शेंडे व्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे खूप सारे स्वागत आहे। गेले काही दिवस आपल्या चॅनलला आणि आपल्या व्हिडिओजला जो तुम्ही प्रतिसाद आणि प्रेम देत आहात ना, त्याच्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद। कारण तुमच्या सपोर्ट शिवाय आपलं चॅनल पुढे जाणं शक्यच नव्हतं आणि आता आपल्या चॅनलवर जवळजवळ 1750 सबस्क्रायबर पूर्ण होत आले आहेत। व्हिडिओजला सुद्धा इतके छान छान तुमचे कमेंट्स येत आहेत, व्ह्यूज येत आहे, तर तुमचं असंच प्रेम राहू द्या आपल्या चॅनलवर। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा व्हिडिओ 2 दिवसाचा एकत्र येत आहे, म्हणजे घटस्थापना आणि घटस्थापनेच्या आदल्या दिवशीचा। तर आज नवरात्राला सुरुवात होत आहे। आज बऱ्याच जणींचे उपवास असणार आहेत आणि पुढचे 9 दिवस देखील बऱ्याच जणींनी उपवास पकडले असणार आहे। माझ्या घरी देखील मी नवरात्राची तयारी करत आहे। इथे तुम्ही बघू शकता। माझ्या घरामध्ये मी घट बसवत नाही। माझ्या घरामध्ये माझी ज्या सासूबाई आहेत, चुलत सासूबाई शेजारीच राहतात, त्यांच्या इथे घट बसतात। मी फक्त 9 दिवसाचा जो दिवा असतो ना, तो मी लावत असते। त्याच्यासाठी आज मला पूर्ण मी देवघर स्वच्छ करून घेतलं। पहिलं पूर्ण भिंती वगैरे झाडून झटकून घेतल्या। माझं जे देवघर आहे लाकडाचं, ते पूर्ण असं छान पुसून वगैरे घेतलं। सगळं आजूबाजूचं सगळं स्वच्छ केलं आणि देव जे आहेत ना, मी ते आपली एक पितांबरी येते, पण पितांबरी कंपनीची नाही आहे, ती एका वेगळ्या कंपनीची आहे। मी आय थिंक मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं। त्याच्याने मस्त देव निघतात, खूप छान असे। तर लिंबाच्या सालीने आहे ना सगळे देव आणि ती पावडर वापरून देव एकदम मस्त चकाचक निघतात। कारण पुढे आपल्याला एक 10 दिवस तरी अजिबात देवाला काही हात वगैरे लावायचा नाहीये, हलवायचे नाहीये देव। त्याच्यामुळे आपण आजच्याच दिवशी सगळे देव मस्तपैकी घासून पुसून मग ते बसवायचे असतात। तर आज देव आमच्यामध्ये ना पानांवर ठेवतात सगळे देव, आणि ज्यांच्या घरात घट बसवतात ते एका बाजूला घट देखील बसवतात। तर माझ्या घरात घट नसल्यामुळे बाकीचं घट सोडून जे काही आहे ना, म्हणजे निरंतर जो दिवा आहे आपला 9 दिवसाचा, तो मी बसवते। परत देवाचं सगळं काही जे 9 दिवसामध्ये गोष्टी आपल्या ज्या आहेत, म्हणजे आरती वगैरे करणे, हे देव पानांवर बसवणे, ह्या सगळ्या गोष्टी मी मनोभावे करत असते। तर इथे तुम्ही बघू शकता मस्त माझे देव वगैरे छान असे घासून वगैरे झालेले आहे। आणि मी पानं जी आहेत ना, ती आमच्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये ना एका मावशींनी वेल लावलेली आहे ह्याच्या पानांची। तर आहे ना त्याला इतकी सुंदर विड्याची पानं आलेली आहेत ना, तर त्याच वेलीची ही पानं आहेत बघा। मी देखील लावणार आहे। आमच्या घराचं काम जरा झालं की ते देखील आजूबाजूला मी लावणार आहे। कारण आता सध्या इतकं सिमेंट आणि धूळ याच्यामुळे ना माझी जी आहेत ती देखील झाडं खूप खराब झाली आहे। आणि कुठं गेल्यात कुंड्या माझ्याकडे त्या, कारण काय करतात कामगार आहेत ना जे बांधकामाचे, ते इकडून उचलून दुसरीकडे ठेवतात, दुसरीकडून उचलून तिसरीकडे ठेवतात। त्याच्यामुळे आता सध्या झाडांचे खूप हाल झालेले आहेत। माझी तुळस देखील आता जळली आहे बऱ्यापैकी, कारण ते सिमेंटमुळे ना खूप झाडं खराब झालेली आहे। तर मी देखील ना विड्याच्या पानांचं जे वेल आहे ना ते लावणार आहे। तर इथे तुम्ही बघू शकता मी मस्तपैकी छान अशी सुंदर मनापासून केलेली जी देवपूजा आहे ना ती केलेली आहे। आणि दिवा म्हणून आहे ना मी इथे माझ्याकडे हे मम्मीनी दिलेलं मला मोठीच्या मोठी अशी समई आहे। अशा 2 समया आहेत माझ्याकडे, ती मी इथे लावलेली आहे। आणि आता ही पुढील 10 दिवस म्हणजे दसऱ्यापर्यंत ही समई अशीच निरंतर तेवत राहणार आहे। घटस्थापनेचा आजचा मुहूर्त काय आहे, त्याचप्रमाणे 9 दिवसाचा आपण कशा प्रकारे उपवास वगैरे करू शकतो, बाकीचे जे काही संकल्पविधी वगैरे आहे त्याची आहे ना मी माहिती देणारा छोटासा व्हिडिओ आज सकाळी पोस्ट केला होता आपल्या चॅनलवर। बघितलं नसेल तर प्लीज बघून घ्या। देवघराला आहे ना कंटिन्यू मला ना असं काही ना काहीतरी आडोसा लावून ठेवावा लागतो। कारण अगस्त्य आहे ना डायरेक्ट जातो देवघरामध्ये आणि खूप सारे उद्योग करतो तिथे जाऊन, देव वगैरे इकडे तिकडे हलवतो, दिवा असतो। त्याच्यामुळे रिस्क नको म्हणून आहे ना मी कंटिन्यू तिथे ना अशी झोळी आहे ना अगस्तीची, ती अशी आडवी लावून ठेवते। कारण आता अगस्त्य शक्यतो झोळीत एवढा झोपत नाही, तर इतर वेळेला ती झोळी आहे ना अशी लावून ठेवलेली असते मी। आणि आता 9 दिवस दिवा म्हटल्यावर आता काळजी करावी, म्हणजे काळजी खूप घ्यावी लागणार आहे। त्याच्यामुळे अशी झोळी मी आडवी लावलेली आहे। अशी झोळी आडवी लावली ना तो काही जात नाही तिथे। सानी आणि मी आज आम्ही पिक्चरला आलेलो आहोत, धर्मवीर 2। धर्मवीरचं कुठे तिकडं पोस्टर कुठे धर्मवीरचं? फोटो सानवी आणि मी आज पिक्चरला आलेलो आहे सिनेपॉलिसला।
धर्मवीर 2ला. तर चला पिक्चरचा टाईम झालेला आहे. आम्ही आता जातोय. बाळाला ठेवले पप्पांकडं. खूप मोठी डेअरिंग केलेली आहे आणि चाललोय आम्ही आता पिक्चरला. भेटूयात. बाई. स्वप्न होता तो भगवा रंग आणि त्या निष्पाप साधूंना मारून मंत्री पदांसाठी तुम्ही विकलात तो भगवा रंग. पिक्चर आहे ना मी जवळजवळ 2-2.5 वर्षांनी जाऊन बघत आहे. कारण प्रेग्नन्सी, त्याच्यानंतर अगस्त्य छोटा होता, त्याच्यामुळे मला थिएटरमध्ये जाऊन पिक्चर वगैरे बघणं शक्य नव्हतं. आणि थिएटरमध्ये पिक्चर जाऊन बघणं ना मला खूप म्हणजे खूप आवडतं. अगदी पहिल्यापासून कुणी नसायचं ना तरी मी एखादी मैत्रीण पकडायची आणि मी पिक्चरला जाऊन बसायचे. मला एवढं थिएटरमध्ये जाऊन बघायचं पिक्चरचं वेळ आहे. पण सोबत पण कोणतरी पाहिजे ना. तर आता माझी नवीन मैत्रीण जी आहे, माझी छोटीशी मैत्रीण म्हणजे माझी मुलगी सान्वी, तिला घेऊन मी आता पिक्चरला वगैरे जाते. आणि अगस्त्यला घरी तिच्या पप्पांकडे सोडून जायचं म्हणजे हे खूप मोठं डेअरिंग केलं. कारण जाते मी नाही असं नाही, पण अर्धा 1 तासापेक्षा जास्त मी आतापर्यंत त्याला कुठं सोडून गेलेली नाहीये. आणि इथे तर पिक्चरला जायचं म्हटल्यावर 3-4 तास लागले. कारण पिक्चर खूप जास्त मोठा आहे. मला वाटतं 2.5-3 तासाचं पिक्चर आहे. त्याच्यामुळे एवढा वेळ अगस्त्यला सोडून मी गेले. पण अगस्त्य छान राहिला, म्हणजे झोपला होता अर्धा तर वेळ तो. आणि सानूच्या पप्पांनी त्याला छान सांभाळलं, त्याच्यामुळे काही टेन्शन गेलं माझं. तर जाताना ना स्वयंपाकाची निम्मी अर्धी तयारी मी करून गेले होते. म्हणजे मस्तपैकी मटकीची रस्सा भाजी आणि छान आल्यानंतर गरम गरम चपात्या वगैरे केल्या आणि छान असं जेवण वगैरे केलं. थोडीसा आराम केला. आणि संध्याकाळच्या जेवणाला आहे ना मग मी कोथिंबीर वड्या केल्या होत्या. त्याची रेसिपी इथे तुमच्याशी शेअर करत आहे. कोथिंबीरीची वडीची म्हणजे डिटेल रेसिपी आपल्या चॅनलवर ऑलरेडी अवेलेबल आहे. तुम्ही ती रेसिपी जाऊन चेक करू शकता. काही नाही, इथं मी कोथिंबीर आहे ना बारीक मस्तपैकी चिरून स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेली आहे. आणि त्याच्यामध्ये जेवढं बसेल तेवढं बेसन पीठ टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची, हिरवी मिरची किंवा लाल तिखट टाकलं तरी चालतं, ओवा टाकायचा आणि मस्तपैकी मळून घ्यायचं. चवीनुसार मीठ आणि हळद टाकायला विसरायचं नाही. आणि मस्तपैकी मळून घ्यायचं आणि छान असे ते जे रोल दाखवले आता मी तुम्हाला त्याप्रमाणे उकडून घ्यायचे मस्तपैकी. आणि एक 10 ते 15 मिनटं रोल मस्तपैकी उकडून झाल्यानंतर छान थंड करायचे आणि अशा वड्या कट करून घ्यायच्या आणि मस्तपैकी डीप फ्राय करून घ्यायच्या. वरण छान असं तीळ वगैरे टाकायचे. एकदम कुरकुरीत मस्त अशा आपल्या कोथिंबीर वड्या तयार होतात. तर संध्याकाळी आहे ना मी मस्तपैकी कोथिंबीर वड्या परत चपात्या वगैरे केल्या आणि दुपारची जी मटकीची रस्सा भाजी होती ना, म्हणजे मिसळसारखीच केली होती, ती भाजी तर होतीच. त्याच्यामुळे शॉर्टकट आणि मस्त. आणि म्हणजे कोथिंबीर वडी कोणाला नाही आवडत, तर असं मस्त शॉर्ट अँड स्वीट असा स्वयंपाक माझा या दिवशी मी केला. आणि कोथिंबीरीची देठं मी इथे तुम्हाला दाखवली. कोथिंबीरीची देठं न फेकून देता ही जी देठं आहे ना स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये 1-2 कांडी लसूण घालून मिक्सरमध्ये बारीक वाटण तयार करून ठेवायचं. कुठल्याही प्रकारची भाजी वगैरे जर तुम्हाला बनवायची असेल ना, ती जी पेस्ट आहे ना ती त्याच्यामध्ये यूज करू शकता तुम्ही. खूप अप्रतिम लागतं टेस्टला. त्याच्यामुळे देठं कधीही फेकून नाही द्यायची कोथिंबीरीची. आणि या दिवशी बैलपोळा होता. आणि बैलपोळ्याची गंमत तुम्हाला सांगते. ह्या वर्षी मी साफ विसरून गेले होते की आज बैलपोळा आहे. मी ना पिक्चरवरून येताना ना रस्त्याच्या कडेला भरपूर असे बैलजोड्या वगैरे बघितल्या विकायला बसलेल्या. पण ना माझ्या लक्षातच आलं नाही की आज बैलपोळा आहे म्हणून. आणि घरी आल्यानंतर जेव्हा मी मम्मीला फोन वगैरे केला बघते तर त्यांच्याकडे बैलपोळ्याची मस्तपैकी पूजा वगैरे केलेली आहे. आणि मग मला मम्मी आणि डॅडी ओरडायला लागले की काय गं तुझ्या लक्षात नाही का. म्हटलं अरे देवा. मग पटकन घाईघाईमध्ये मी रोडला गेले आमच्या आणि बैलजोडी शोधायला लागले. बघते तर काय कुठंच म्हणजे बैल जी होती ना 1-2 प्रत्येकाकडे एवढं महाग सांगायला लागले ते. आणि एकाकडे जे होते ना ते सिंगल जोडी राहिली होती. मी म्हटलं ठीक आहे चला असू दे, एक मोठा बैल आणि एक त्याचं बेबी बैल म्हणून असं आपण त्याची पूजा करूयात. आणि मग फायनली रात्री 9च्या पुढे का होईना पण मी पूजा केली. मनाला समाधान वाटतं तेवढंच. कारण कधीही कुठल्याही वर्षी मिस करत नाही मी. सगळे सण छोट्या का पद्धतीने होईना, साधी सिंपल पद्धतीने का होईना पण मी करत असते. त्याच्यामुळे ना जीवाला रुखरुख लागली असती मी जर नसतं केलं तर. त्याच्यामुळे मग इथे छान अशी बैलांची पूजा केली आहे मी. आता सण संपत आले आहेत. जवळजवळ आपल्या दसरा दिवाळी झाली की एक फक्त मार्गशीर्ष मधले गुरुवार तेवढाच एक सण राहिला आणि त्याच्यानंतर ह्या वर्षीचे सण आता संपत आलेले आहे.
त्याच्यामुळे मनाला कुठेतरी रुखरुख वाटते. पण असो, आता परत नवीन वर्षी पुन्हा आपल्या सणांना तर सुरुवात होणारच आहे मकर संक्रांतीपासून. तर आता तुम्हाला जे नवरात्र आहेत त्याच्या सगळ्यांना शुभेच्छा. छान सगळ्या जणींनी मस्त उपवास करा, पण तब्येत सांभाळून उपवास करा, हेच मी तुम्हाला सांगेल आणि आजच्या व्हिडिओचा एंड करेल. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर प्लीज या व्हिडिओला एक लाईक, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात पुन्हा. बाय.